आपण ध्यान म्हणजे काय समजून घेऊया. ध्यान तुम्हाला काय माहिती ध्यानाबद्दल सांगा बघू. ध्यान म्हणजे काय? इंग्रजी त्याला म्हणतात मेडिटेशन. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये ध्यान, हिंदीमध्ये ध्यान. तुम्ही समोर या, थोडं समोर या समोर, मुलीने सगळं समोर बॅक साईड समोर या लोक समोर. काय माहिती तुम्हाला ध्यानाबद्दल सांगा बघू. कशाला म्हणतात ध्यान? समोर या, इकडं समोर या. गॅप सोडा, थोडीशी गॅप चिकटून बसू नका, गॅप सोडा. ध्यान कशाला म्हणतात? बरोबर ऐकलं असेल ना. इंग्रजीत काय म्हणतात? मेडिटेशन. मराठीमध्ये ध्यान. तो अनेक प्रकारचे ध्यान असतात. लोकांना ध्यान म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाटतं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ध्यान नव्हे, एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे. अभ्यास तुम्ही करता ना, अभ्यास करून तुम्ही कसे असता? एकाग्र असता. एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे. ध्यान म्हणजे चित्ताची निर्विचार अवस्था, निस्तरंग अवस्था, शून्य अवस्था. म्हणजे आपलं मन जे असतं, आपण 3 लेयर्स मध्ये एक्झिस्ट करतो. आपलं अस्तित्व 3 लेयर्स मध्ये आहे. प्रथम बॉडी, हे जे आहे ना, हे याला काय म्हणतात? बॉडी किंवा शरीर, हे दिसतंय आपल्याला. त्याच्या आतमध्ये काय असतं? मन. हे इकडे बघ ना, इकडे काय? दुसरं काय असतं? मन. ते दिसत नाही पण फील होतं, राईट? आणि त्याच्या आतमध्ये असते एनर्जी किंवा सोल. अनेक शब्द असतात. आत्मा त्याला कोणी म्हणतं, कोणी म्हणतं एनर्जी, कोणी म्हणतं सोल, कोणी म्हणतं स्पिरिट. अनेक भाषांमध्ये अनेक शब्द आहेत. तो सगळ्यात वरचा लेअर कुठं आहे आपल्यामध्ये? कुठला आहे? शरीर. दिसतं आपल्याला शरीर, दिसतंय ना, हालतं डुलतं, आपण बोलतो चालतो, दिसतंय शरीर. त्याच्या आतमध्ये काय? मन. मनामध्ये काय असतं? विचार असतात ना, अनेक विचार की नसतात. विचार असतात, भावना असतात, फिलिंग्स. कधी तुम्ही रडता, कधी आनंदी होता, कधी सुखी होता, काय म्हणतात? फिलिंग्स, राईट? इंग्रजी समजतं ना. फिलिंग्स किंवा भाव. मनामध्ये विचार असतात, भाव असतात, आणि ज्या विचारांचं आणि भावांचं संकलन होतं तर म्हणतात वृत्ती, चित्तवृत्ती. अनेक विचार, अनेक भावना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर काय म्हणते? वृत्ती. आणि अनेक वृत्त्या जेव्हा एकत्र होतात ते म्हणते सवय. अरे सवय माहिती ना तुम्हाला? काही लोक आळशी असतात, काही लोक खोडकर असतात. बघ नाही मुलं खोडकर, त्यांची वृत्ती कशी आहे? खोड्या करण्याची. त्याची सवय कशी आहे? खोड्या करण्याची. अशा अनेक वृत्त्या लोकांमध्ये असतात. ते कशामध्ये असतं? मनामध्ये असतं. मनामध्ये काय असतात? भावना, चित्तवृत्ती, विचार. आणि याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तिथे काय असतं? केंद्र. त्यालाच आत्मा म्हणू शकतो, एनर्जी म्हणू शकतो. तो शांत केंद्र, शून्यावस्था. आपला बोर्ड असतो ना, ब्लॅक बोर्ड, तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, तेव्हा तुम्ही त्यावर लिहिता. नंतर लिहिल्यानंतर काय करता तुम्ही? पुसून टाकता. बोर्ड कशामध्ये असतो मग? शून्यावस्थामध्ये. जेव्हा आपण ध्यान करतो, ध्यानामध्ये काय होतं? तुम्ही शून्यावस्थेमध्ये जाता. आता तुम्ही सुरुवातीला डान्स केला, राईट? नंतर काय? शांत बसला, म्युझिक लागलं, स्टॉप व्हायचं, सुरू व्हायचं. त्यामध्ये आपली एक यात्रा सुरू होती. कसली यात्रा? शरीरातून मनामध्ये, मनातनं भावविश्व, आणि त्यामधनं कुठं? केंद्र. तू इकडे, तुझ्या इकडे बैस. तुझं मन भटकते इकडे, तिथं बैस. इथे समोर कोणी आले की तुम्ही बघायचं इकडं, म्हणजे एकाग्रता नाही. तर आपण ध्यान केलं म्हणजे काय केलं? आपण बहिर यात्रेमधनं कुठे गेलो? आतमध्ये. म्हणून डोळे लावावे लागतात ना. मी काय म्हणतो? डोळे लावा, डोळे लावा. का म्हणतोय? तुमची यात्रा सुरू होते ध्यानामध्ये. शरीरामधनं मनामध्ये, मनातनं भावविश्व, त्यामधनं मन, चित्तवृत्ती. असं करत करत आपण कुठे सरकतो? आतमध्ये, शांत अवस्थेमध्ये, शून्यावस्थेमध्ये. जी शून्यावस्था जी आहे, निर्विचार अवस्था, निस्तरंग अवस्था, त्याला काय म्हणायचं?
ध्यान. हे काय लक्षात, हे खरं ध्यान आहे. आपल्या अनेक लहान मुलांच्या मनात विचार असतात बघा ना, किती खोड्या करतात, सतत विचार येतात. स्वस्थ बसू शकता का तुम्ही? जन्मलेलं बाळ जे असतं त्याच्या मनामध्ये पण विचार असतात, मागच्या जन्मीचे असतात. जन्म तिथेमध्ये बघा, ताजं जन्मलेलं बाळ त्याच्यामध्ये पण विचार असतात. तर ध्यानाची यात्रा म्हणजे काय? आपल्याला कुठं जायचंय, कशामध्ये जायचंय? शून्यावस्थेमध्ये जायचंय. विचारांमधनं कुठे जायचं आपल्याला? बॉडीमधनं कुठे जायचंय? मनातून कुठे? शून्यावस्थेमध्ये. तर काही लोकांची यात्रा एकदम होते, काही लोक स्टेप बाय स्टेप करतात. सुरुवातीला बॉडी, मन, विचार असं सरकत सरकत पुढे जायचं असतं शून्य. ते आपोआप होतं. थोडं शांत वाटत असेल ना? हे वाटत नाही? वाटतं ना शांत? डान्स काय करतो आपण या ध्यानामध्ये? एनर्जी सक्रिय करते. एनर्जी, जे अनावश्यक विचार असतात, निगेटिव्ह विचार असतात, निगेटिव्ह भावना असतात, त्या बाहेर फेकल्या जातात. आपलं घर जे असतं ना, घर, सकाळी आपण काय करतो घरामध्ये? उठल्या झाडू घेतो आणि काय करतो? घर स्वच्छ करतो. इथे काय करायचं? सुरुवातीला काय करायचं? आपलं बॉडी मन काय करायचं असतं? स्वच्छ करायचं असतं. राईट. तुम्हाला डान्स करायचा असतो, जम्प करायचा असतो, म्युझिकचा थोडंसं हे करायचं. त्यामुळे मन काय होतं? आपल्याला स्वच्छ होतं आणि मग पुढची यात्रा काय होते? सहज होऊन जाते. थोडक्यात ध्यान म्हणजे काय? चित्ताची कुठली अवस्था? शून्यावस्था, त्याला म्हणतात ध्यान. हे काय लक्षात? तर तुम्ही केंद्रामध्ये, हे लक्षात ठेवा शब्द, तर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. तुम्ही केंद्रामध्ये जाता. केंद्र आतमध्ये काय असतं तुमचं? केंद्र. पृथ्वी जी आहे कशाभोवती फिरते? काय असतं त्याला? ऍक्सिस असतो ना, केंद्र. प्रत्येक वस्तूचा, व्यक्तीचा केंद्र असतं. ऍक्च्युली तुमचं पण एक केंद्र आहे आतमध्ये, दिसत नाही. तुम्ही हालता, डुलता, चालता, बोलता, कशाभोवती केंद्र असेल ना? तुम्ही आतमध्ये केंद्रस्थ होता, आत्मस्थ होता, त्याला म्हणतात ध्यान. तर ध्यान करण्याच्या अनेक विद्या आहेत, टेक्निक्स आहेत. तुम्हाला मुंबईला जायचंय, पुण्याला, कसं जाल तुम्ही मुंबईला, पुण्याला? कसं जाल? रेल्वेने. राईट. दुसरं माध्यम कुठलं आहे? एसटी. तिसरं माध्यम विमान पण असतं ना, जेट किंवा विमान. आजकाल ध्यानाच्या आधुनिक टेक्निक्स आहेत. फास्ट तुम्हाला मुंबईला जायचं कसं जाल तुम्ही? फास्ट कशाने जाणार? विमानाने. राईट. काही लोक बैलगाडीने पण जातात, मग त्यांना खूप दिवस लागतील बैलगाडीने जायला. जुन्या ध्यानाच्या टेक्निक ज्या आहेत त्या बैलगाडीसारख्या आहेत, खूप वेळ लागेल तुम्हाला. नवीन टेक्निक ज्या आहेत त्या कशा आहेत? कशासारख्या आहेत? विमानासारख्या आहेत. फास्ट तुम्ही पोहोचू शकाल मुंबईला. म्हणजे ध्यानाची यात्रा तुम्हाला लवकर करायची असेल तर काय आवश्यक आहे? मॉडर्न टेक्निक्स, आधुनिक टेक्निक्स. हे तर लक्षात. जुन्या टेक्निक्स आजकाल एवढ्या कामाच्या नाहीत. आपण कुठल्या युगात जगतोय? आधुनिक युग. आपल्याकडे काय असतं? मोबाईल, टीव्ही, कार, सगळं आधुनिक आहे. आणि अध्यात्म किंवा ध्यानाचं काय आहे? सगळं जुनं आहे. काय म्हणणार त्यांनी? अनेक टेक्निक्स ध्यानाच्या. तुम्ही इथं येत राहायला तुम्हाला ध्यानाच्या टेक्निक शिकवल्या जातात. ध्यान का करायचं? ध्यान का करायचं? कशासाठी ध्यान करायचं? ध्यानामुळे काय होतं? काही नाही होत असेल ना? ध्यानाचे काही फायदे असतात. प्रथमतः तुम्ही काय म्हणता? शांत होता. शांत. जेव्हा माणूस शांत होतो तर तुमची काय वाढते? एकाग्रता वाढते. राईट. अभ्यास करायचा असेल तुम्हाला काय आवश्यक असते? एकाग्रता. मन शांत नसेल तर अभ्यास करू शकता का? हा विचार, तो विचार, तो विचार, तो विचार, कधी इकडे बघायचं, कधी तिकडे बघायचं, कधी हालायचं, कधी बोलायचं. त्याला शांतता म्हणतात का? नाही. ध्यानाचा प्रथम परिणाम काय आहे? शांतता. तुमच्यामध्ये काय येते? शांतता येते. जेव्हा तुम्ही शांत बनता पुढचा इफेक्ट काय होतो? मग एकाग्रता. अभ्यास करताना एकाग्रता, कुठलंही काम करताना एकाग्रता, कुकिंग करताना एकाग्रता, कुठल्याही कार्यामध्ये काय येते? आपल्यामध्ये एकाग्रता येते. राईट. आणि जेव्हा माणूस कुठलंही कार्य एकाग्रतेने करतो ते कार्य काय होतं? मग
सिद्धीच जातं, कधीच जातं. मराठी कळतं सगळ्यांना? मला एवढी मराठी बोलायची सवय नाही, माझे क्लासेस असतात. हिंदी किंवा इंग्रजी बोलतो जास्त, इंग्रजी जास्त असते. ठीक आहे, बोलते कळते मला मराठी, नो प्रॉब्लेम ना. काय ध्यानाचा परिणाम? पहिला परिणाम कुठला आहे? शांतता. दुसरा परिणाम एकाग्रता. राईट. आणि काय होतं एकाग्रतेमुळे? कुठलंही कार्य तुम्ही जेव्हा घेता करायला ते काय कधीच जातं, सिद्धीच जातं, पूर्ण होतं. योग कर्मस्य कौशल्यम असं कोण म्हणतं कृष्ण गीतेमध्ये. राईट. योग ध्यान म्हणजे काय? त्याने काय कर्म काय होतं? कौशल्याने तुम्ही करू शकता. ध्यान केल्याने अनेक फायदे होतात. तिसरा मोठा फायदा कुठला आहे? आरोग्य, हेल्थ. आरोग्य. तुमचं आरोग्य कसं राहील ध्यान केल्याने? तंदुरुस्त. तुम्ही तिथे कसं उड्या मारता, जम्प करता, डान्स करता, त्याच्यामुळे काय आरोग्य चांगलंच राहणार ना. वजन कमी होईल. राईट. सौंदर्य वाढेल. राईट. ब्युटी. एक तर तुम्ही ब्युटी पार्लरला जाता बऱ्याच ठिकाणी सौंदर्य वाढवायला. आजकाल तर बऱ्याचशा ब्युटी पार्लर्स आहेत ना. ध्यानाने पण सौंदर्य वाढतं. राईट. तुमच्यामध्ये ग्रेस येते, ग्रेस, लयबद्धता वाढते तुमच्या जीवनामध्ये, अवेअरनेस येतो ध्यानामुळे. राईट. म्हणजे काय वाटतं ध्यानाने? शांती, एकाग्रता आणि काय? आरोग्य, सौंदर्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॅपीनेस, आनंद. राईट. हे मोठ्यांसाठी आवश्यक आहे. तुम्ही तर आनंदीच आहात. खरं म्हणजे मोठे लोक ते यायला पाहिजे. पण कसं असतात ना, तिथं जास्त समजदार असतात. राईट. त्यांना हे कळायला पाहिजे, कळत नाही. जीवनात त्यांचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्यांना जाण्याची गरज आहे. तुम्हाला एवढी गरज नाही, तुम्हाला एवढी गरज नाही. तरी पण ठीक आहे, करताय. कोणासाठी आवश्यक आहे? मोठ्या. त्याच्यामध्ये काय टेन्शन असतं. राईट. आरोग्य चांगलं नसतं, मन चलबिचल असतं, कार्य व्यवस्थित होत नाही. कोणाला गरज आहे ध्यानाची? वयाने मोठे जे लोक असतात जास्त गरज आहे. पण तेच येत नाही. ते फक्त काय करत असतं? भजन. भजन. तुम्हाला मुंबईला लवकर पोहोचायचं असेल तर कशाने जावं लागेल? ती लोक कशाने जातात? बैलगाडी. बैलगाडी. पोहोचाल तुम्ही मुंबईला, पण किती जन्म लागते मग पोहोचायला मुंबईला? आणि सुपरजेट जर तुम्ही वापर लगेच पोहोचाल, तास 2 तासात. दिल्लीला मी जातो कधी विमानी फक्त 1.5 तासामध्ये, पुण्यावर 1.5 तास. सकाळी 6ला बसतो, 8:30ला नाश्त्याला दिल्ली. आणि बैलगाडी पकडली तर काही सांगता येत नाही. राईट. तर ध्यानामुळे काय येतो? आनंद, हॅपीनेस. राईट. आजकाल जगामध्ये काय चाललंय? सगळे दुःखी आहेत. तुमचा प्रश्न आहे, मला मोठ्यांशी बोलायला पाहिजे ऍक्च्युली. आता ह्या लोकांशी बोलायला लागतं. तुम्ही तर आनंदीच आहात. राईट. आहात की नाही? तर आनंद ध्यानाने फलित होतो. आनंद. राईट. आनंद, हॅपीनेस. दुसरी गोष्ट तुमची प्राण ऊर्जा वाढते. प्राण ऊर्जा. प्राण ऊर्जा. समजा बल्ब आहे, मोबाईलची बॅटरी आहे, तुम्ही मोबाईलची बॅटरी वापरता, पण एक समय असतो मोबाईलची बॅटरी काय होते? डाऊन होते. तर बॅटरीमध्ये काय असतं? मोबाईलमध्ये काय असतं? चार्जिंग असतं, इलेक्ट्रिसिटी असते ना स्टोअर केलेली, तेवढी कमी होते. तसं आपलं पण असतं. आपल्यामध्ये काय? प्राण ऊर्जा आहे. ती बॅटरी आपली कालांतराने डाऊन होते. बॅटरी रिचार्ज करायचं तर ध्यान करायला लागतं. रिचार्जिंग सॉकेटमध्ये आपण लावतो ना मोबाईल, तर ध्यान केल्यानं तुम्ही स्वतःला सॉकेटमध्ये लागल्यासारखंच होतं तुम्हाला. यू गेट रिचार्ज. यू गेट रिचार्ज. प्राण ऊर्जा तुमची वाढते. अनेक फायदे आहेत त्याचे, अनेक फायदे आहेत. जीवनामध्ये स्पष्टता येते. तुमच्यामध्ये कला वाढते. कला. कला, आध्यात्मिक कला. अशी कुठली कला नाही, दांगडधिंगा नाही. जर तुम्ही ध्यान केलं तर चांगलं तुम्ही नृत्य करू शकाल, गायन करू शकाल, चित्र काढू शकाल, अभिनय करू शकाल. कुठल्या अँगलनी? ध्यानाच्या अँगलनी. सगळ्या कलेची निर्मिती कुठनं झाली? सगळे जे डान्स आहेत मोठे मोठे, कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, ऐकलं असेल ना? कुठनं निर्मिती झाली? मंदिरामधनं. राईट. साऊथ इंडियामध्ये बरीचशी मंदिर आहेत ना, ध्यानातनंच. राईट. ध्यानातनं त्याची निर्मिती, मंदिरामधनं. या मंदिरात ध्यान असायला पाहिजे. तर काय परिणाम आहेत ध्यानाचे?
आनंद, आरोग्य, सौंदर्य, एकाग्रता, आणखी काय सांगितलं मी? शांतता, सगळ्यात महत्वाचं शांतता, राईट. स्थिरत्व तुमच्यामध्ये येतं. किती मोठे संकट आले जीवनामध्ये तर आतलं केंद्र शांत असतं, माहितीये? किती वादळ येऊ द्या, एक शांत वादळाने काहीच होत नाही. किती वादळ येऊ द्या जीवनामध्ये, तुम्ही अजून जर स्थिर असाल त्या वादळांनी काहीच फरक पडत नाही. सामान्य माणूस काय होतो? डगमगून जातो ना, चल विचार होतो थोड्याशाने. पण ध्यानाने तुमच्यामध्ये स्थिरता येते, केंद्र स्थिर असतं. किती स्थिरता येते. स्थितप्रज्ञ शका भाषा असं अर्जुन कृष्णाला विचारतो गीतेमध्ये. स्थितप्रज्ञ शका भाषा. कोण असतं स्थितप्रज्ञ? ज्याची प्रज्ञा स्थिर आहे. ते कशामुळे होते? ध्यानामुळे होते. गीता वाचन करणं एक गोष्ट आहे. तुम्ही किती वाचा गीता, अनेकदा वाचा, पठन करा, पाठांतर करा, काही होणार नाही जोपर्यंत तुम्ही ध्यान नाही करणार. स्थितप्रज्ञता कशी कळेल तुम्हाला? नुसतं श्लोक वाचून. गीतेमध्ये श्लोक असतात ना, त्यामध्ये एक श्लोक आहे स्थितप्रज्ञ शका भाषा. ते कसं कळेल? नुसतं गीता वाचून होतं का? ऐकून होतं का? पाठ करून होणार का? प्रॅक्टिकल काय म्हणतात? प्रॅक्टिकल काय आहे? ध्यान. जर ध्यान करत गेलात ऑटोमॅटिकली गीता जगल्यासारखंच होतं. तर तुम्ही अनेक श्लोक आहेत, गीतेचे श्लोक ऐकले असतील. एक पॉप्युलर श्लोक बरेच महाराज लोक म्हणतात, नैनम चिंतती शस्त्राणी नम धरती पावका नचिनम केले तपोन शोषती मारुता. असा एक श्लोक ऐकलाय का? आपल्यात असं एक तत्व आहे जे आपल्याला तलवार कापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, हवा त्याला स्पर्श करू शकत नाही, पाणी त्याला ओलं करू शकत नाही, असं तत्व आहे आपलं. ते तत्व कुठलं आहे? आत्मतत्व. ध्यान, स्थिरता. त्या तत्वाला कोणीही स्पर्श करू शकत नाही, त्याला जाळू शकत नाही असं गीतेमध्ये म्हणतात ना. पण ते कसं कळेल तुम्हाला? नुसतं गीता वाचन कळेल का? ऐकल्यानं कळेल का? पाठ केल्यानं कळेल का? जगावं लागतं त्याला. गीतेला काय करायला लागतं? आणि तुम्ही जन्मभर करत गेला तर तुम्हाला आत्मतत्व माहीत होणार, जे कधीच मरत नसतं. अमर शब्द ऐकलाय? अमरचा अर्थ काय? अमरचा अर्थ काय असतो? जो कधी मरत नाही. कोण मरत नाही? बॉडी मरते आपली, एक दिवस असा आहे तो त्याला जाळून टाकावी लागते. मन सुद्धा मरतं, विचार सुद्धा मरतात, भावना सुद्धा मरतात. मग काय मरत नाही? आत्मतत्व. त्याला इंग्लिश म्हणतात कॉन्शियसनेस. इंग्लिश काय म्हणायचं त्याला? कॉन्शियसनेस. मराठीत काय म्हणायचं? आत्मतत्व किंवा चैतन्य. मराठीत काय म्हणायचं? चैतन्य किंवा आत्मतत्व. कधीच मरत नाही. पण हे कसं जाणीव करून जाणावं लागतं. मानवमत जाणावं लागतं. नुसतं गीता वाचायची, वेद वाचायचे, नुसतं पोपटपंची पाठ करायचं, पंडित व्हायचं नाही, काय अर्थ? एकच माध्यम आहे, सायंटिफिक ध्यान केल्याने कळायला लागेल. तुमचं वय कमी आहे, आता तुम्ही सुरुवात केली, कालांतराने वर्षानंतर तुम्हाला हे सगळं कळायला लागेल. आणि काही सोडायची गरज नाही. तुमच्या जीवनामध्ये एक ऍडिशन होणार. ऍडिशन म्हणजे काय? ध्यानाची ऍडिशन भर पडेल. तुमच्याकडे पुस्तकं आहेत, वया आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, वस्तू आहेत, तर ध्यान एक आणखी ऍडिशन होणार. कळतंय ना? गाडी आहे, कपडे आहेत. ध्यानामध्ये जीवनातून सोडावं काहीच लागत नाही. काय होणार? जीवनामध्ये ऍडिशन होणार. हे ध्यानाचे अनेक फायदे आहेत. आता थोडक्यात ध्यान म्हणजे काय कळलं का? कशाला म्हणतात ध्यान? कशी अवस्था? निर्विचार, फक्त शून्य लक्षात ठेवा. शून्य सोपं आहे. काय लक्षात ठेवायचं? शून्य. शून्यामध्ये काय असतं का? 2-4 शब्द लक्षात ठेवा. निर्विचार अवस्था. काय? कुठली अवस्था? निर्विचार. तिथे काही विचारच नाहीये. निस्तरंग अवस्था, तरंगच नाहीये. निर्विकल्प अवस्था, निर्भाव, कुठले भावच नाही, मग शून्य अवस्था असते ती. बॉडीवर राहते, मनवर राहतं, आपण आतमध्ये जातो, त्याला म्हणतात ध्यान. ध्यान कसं करायचं? सिंपल आहे, काही कठीण नसतं. आज काही कठीण वाटलंय का तुम्हाला? कठीण वाटलंय का? काही लोक पहिल्यांदा आली असती. कठीण वाटलंय का? काहीच कठीण नाहीये. बसताना सहजासने बसायचं, पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा, डोळे लावलेले, कपडे सैल असायला हवे, स्वच्छ आणि सैल कपडे, हात पाय तोंड धुवून यायचं.
फ्रेश लागतो ना माणूस. जसं तुम्ही मंदिरामध्ये जाता ना, कपडे सैल का असायला हवे, तुमची एनर्जी वर जाते ध्यानामध्ये. तुम्ही जीन्स पॅन्ट घालून याल, टाईट कपडे घालून याल, एनर्जी तिथंच अडकेल. राईट, पोटातच अडकेल एनर्जी. एनर्जी कुठे जायला हवी ध्यानामध्ये? वर जायला हवी, वर इथपर्यंत. आपल्या अनेक केंद्र असतात आपल्या शरीरामध्ये. एनर्जी थोडक्यात शक्ती असते ती एक प्रकारची. हे काय लक्षात? तर कपडे कसे असायला हवे? स्वच्छ आणि साफ आणि सैल. शक्यतो त्या काकांनी बघा काय घातले, तसे पांढरे कपडे घातले तुम्ही, सैल कपडे आहेत बघ. जीन्स पॅन्ट नको, टाईट बेल्ट नको, टी शर्ट नको. राईट, सैल कपडे घालायचे. त्यामुळे एनर्जी वर चढते ऍक्च्युली. साधे सरळ नियम आहे. ध्यानाच्या वेळा कुठल्या चांगल्या आहेत? सकाळ आणि संध्याकाळ, सूर्यास्तानंतर आणि सूर्यास्त. तसं कधीही केलं चालतं आजकाल, असं काही नाहीये, पण सगळ्यात चांगल्या वेळा सांगतोय मी. सगळ्यात चांगल्या वेळा. आता इथे मी 5-6 दिवस आहे, दररोज संध्याकाळी 6:30 ते 7:30 ध्यान होणार. ओके, आणि थोडं तुम्हाला समजून सांगणार, थोडं 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 समजून सांगणार, आणि मध्ये मध्ये येत राहणार. पुण्यामध्ये माझा आश्रम पण आहे, रिसॉर्ट आहे मेडिटेशनचं. तिथे मी बऱ्याचशा लोकांचं घेतो ध्यान वगैरे. तिथं आपल्याला मंदिर आहे, जागा आहे छानपैकी तुमच्या गावामध्ये, फायदा घ्या त्याचा. घरातल्या ताई, अक्का, काका, मामा, पप्पा, मम्मी सगळ्यांना सांगा, त्यांना गरज आहे तुमच्यापेक्षा. मला नाही गरज एवढी, तुम्हाला त्यांना गरज आहे. आलं का लक्षात? खरं पण त्यांना गरज आहे. समजून त्यांना ध्यान म्हणजे काय असतं त्यांना थोडक्यात, काय फायदे होतात. त्यामुळे शक्ती पण वाढते खूप. शक्तिमान म्हटलं ऐकलं का तुम्ही? आतली शक्ती, बरं, ही पहिल्यांदा शक्ती नाही, ती पण वाढते. आतली शक्ती वाढते, आतली ऊर्जा खूप वाढते. राईट, तर थोडक्यात आता वेळ झालाय, आता पण इथे थांबूया. उद्याला किती वाजता सुरू होणार? 7:30. लहान मुलांनी येऊच नका, त्यांना आणू पण नका. लहान मुलांना ते शांत बसू शकतात, डोळे लावून घेऊ शकतात, तेवढेच 10-15 असते तरी चालतील. ती शांतपणे ध्यान व्हायला पाहिजे. घरातल्या मोठ्या लोकांना सांगा, ठीक आहे? जास्त म्हातारे पण नको, जुना चालता बोलता येत नाही. आता एक ध्यानाजवळ वय असते, एका वयानंतर ध्यान होत नसतं. ओके, ठीक आहे. सी यू टुमॉरो. उद्या किती वाजता? 7:30. ठीक आहे, ओके.